नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Now today we are going to start the next topic of mechanical properties of the fluids, that is surface tensions. आपण जो काही सेकंड चॅप्टर स्टेट बोर्डचा चालू केलेला होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स, त्याचा आपण या ठिकाणी सरफेस टेन्शन्स हा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. अ लिक्विड ॲट रेस्ट शोन व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज कॉल्ड सरफेस टेन्शन्स. जे काय ॲट लिक्विड्स आहे ते एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इंटरेस्टिंग प्रॉपर्टी शो करतं, त्यालाच आपण सरफेस टेन्शन्स असं म्हणतो. डिटेल्समध्ये आपण डिस्कस करणारच आहोत फिजिकली की सरफेस टेन्शन्स का आहे, याची डेफिनेशन्स का आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. वी हॅव सीन दॅट वॉटर स्पायडर walks on the surface of steady water. Grace needles float on the surface of steady water. Water drop, soap bubbles always take the spherical shape. All this phenomenon arises due to the surface tensions. हे जेवढे काही मी सांगितलेले फिनॉमिनॉन आहेत हे तुम्ही अनुभवलेले आहेत किंवा तुम्ही बघितलेले आहेत. हे सर्व जे काय आहेत फिनॉमिनॉन, फिजिकल फिनॉमिनॉन, हे सर्व या सरफेस टेन्शन्समुळे उद्भवतात. आता आपल्याला डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं सरफेस टेन्शन्स काय आहे. वी हॅव टू अंडरस्टँड इन डिटेल्स व्हॉट इज सरफेस टेन्शन्स. बिफोर दॅट वी डिस्कस हिअर द सम बेसिक डिफिनेशन्स विच इज रिलेटेड टू द सरफेस टेन्शन्स. सरफेस टेन्शन्स जाणून घेण्यासाठी आपल्याला काही बेसिक डेफिनेशन्स माहिती असणं गरजेचं आहे, किंवा आपण त्याला या टॉपिकच्या अंडर खाली स्टेट बोर्डमध्ये डिस्कस करतो मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन्स. दॅट इज मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन्स. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे किंवा तुम्ही अनुभवलेलं सुद्धा असेल किंवा अनुभवलेलं आहे किंवा तुम्ही हा अनुभव घेऊही शकता. व्हेन यू राईट ऑन पेपर द इंक स्टिक टू द पेपर. ज्यावेळेस आपण किंवा मी आत्ता जे काही या पेपरवर राईट केलं, या पेपरवर जी काही माझ्या पेनची जी काही इंक आहे ही स्टिक झाली. त्याच्यानंतर बघा, व्हेन टीचर्स राईट ऑन द बोर्ड चॉक पार्टिकल्स स्टिक टू द बोर्ड्स. ज्यावेळेस शिक्षक किंवा ज्यावेळेस आपण बोर्डवर लिहित असतो त्यावेळेस जे काही चॉकचे पार्टिकल्स आहेत ते सुद्धा त्या बोर्डला चिकटलेले असतात, स्टिक झालेले असतात, किंवा ते आपल्याला स्पष्टपणे लिहिलेलं दिसतं. म्हणजेच जे काही चॉकचे पार्टिकल्स आहेत ते त्या बोर्डला स्टिक झालेले असतात. त्याच्यानंतर बघा, मर्क्युरी इन द ग्लास कंटेनर डज नॉट वेट इट्स सरफेस. जो काही मर्क्युरी आपण जर समजा ग्लासमध्ये टाकला तर त्या ग्लासची सरफेस मर्क्युरी ओला करत नाही. पण त्याच ऐवजी आपण जर समजा वॉटर त्या ग्लासमध्ये टाकलं तर तो वॉटर त्या ग्लासची सरफेस ओली करतं. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे हे आपल्याला या मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन्समध्ये डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला सरफेस टेन्शन्स काय आहे ह्या नंतर कळणारच आहे. पण त्या अगोदर आपल्याला या मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शनच्या अंडर खाली काही बेसिक डेफिनेशन्स मी अगोदरही तुम्हाला म्हणलं की ज्या काही बेसिक डेफिनेशन्स आहे की ज्या रिलेटेड आहेत सरफेस टेन्शन सोबत, त्याच्याशिवाय आपल्याला सरफेस टेन्शन्स काय आहे हेच समजणार नाही. म्हणून आपल्याला काहीतरी बेसिक डेफिनेशन समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. चला तर मग आपण स्टार्ट करू काही बेसिक डेफिनेशन्स अंडर द टॉपिक ऑफ मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन्स.
Intermolecular forces. First we understand what is meant by intermolecular forces. Intermolecular forces. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस का आहे? मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. जे काय मॅटर आहे हे मॉलिक्युल्स पासून बनलेलं आहे. आणि टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. जे काही मॅटरचे मॉलिक्युल्स आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की मॅटर हे मॉलिक्युल्स पासून बनलेलं आहे आणि त्या मॅटरचे जे दोन मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना काय करत आहेत? अट्रॅक्ट करत आहेत. मग बघा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस का आहे? This forces between molecules is called intermolecular forces. The forces between molecules of matter is called intermolecular forces. मॅटरच्या मॉलिक्युल्स मध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहेत, जे काय फोर्स आहेत त्या दोन मॉलिक्युल्स मध्ये, त्या फोर्सलाच म्हणलं जातं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर two types. There are two types of intermolecular forces. First is cohesive and second is adhesive. Then first we understand what is meant by cohesive force. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा प्रकार म्हणजे अडेसिव्ह फोर्स. आता आपल्याला डिटेल्स मध्ये जाणून घ्यायचंय कोहेसिव्ह फोर्स का आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स between two molecules, there is no requirement of this word. The force of attractions between molecules of same substance. These words must be important here. Of same substance is called cohesive force. The force of attractions between molecules of same substance is called cohesive force. जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे दोन मॉलिक्युल्स मध्ये सेम सबस्टन्सच्या, त्याला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स और फोर्स ऑफ कोहेजन्स. फॉर एक्झाम्पल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ एअर. बघा मी काय म्हणतो तर सारख्याच सबस्टन्स आहे एअरच्या दोन मॉलिक्युल्स मध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन्सला म्हणलं जातं कोहेसिव्ह फोर्स. जो काय फोर्स असणार आहे त्याला म्हणलं जातं कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ वाटरच्या दोन मॉलिक्युल्स मध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे, जो काय फोर्स असणार आहे त्या फोर्सला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. कोणताही सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल्स मध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहे त्या फोर्सला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. सेम. Then next we discuss here adhesive force. Adhesive force.
the force of attractions, the force of attractions, force of attractions between molecules of different substances, the force of attractions between molecules of different substances is called adhesive force. Adhesive force or force of adhesions or force of adhesion. The force of attractions between molecules of different substance, जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे दोन मॉलिक्युल्स मध्ये दोन वेगवेगळ्या सबस्टन्सच्या, त्याला म्हणलं जातं अडेजिव्ह फोर्स. जो काही फोर्स असणार आहे दोन मॉलिक्युल्स मध्ये, फॉर एक्झाम्पल्स एक पेपर मॉलिक्युल्स आहे, दुसरा इंक मॉलिक्युल्स आहे. हे दोन वेगवेगळे सबस्टन्स आहे. याच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहे त्या फोर्सला आपण अडेजिव्ह फोर्स और फोर्स ऑफ अडेजन्स असं सिम्पली म्हणू शकतो किंवा म्हणतोच. म्हणू शकतो म्हणणं हा चुकीचा शब्द आहे. बघा, these are the two type of intermolecular forces. The force of attractions between glass and water molecules is a force of adhesions. जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे ग्लास आणि वॉटर मॉलिक्युल्स मध्ये तो सुद्धा अडेजिव्ह फोर्स असणार आहे. कारण वॉटर आणि ग्लास हे दोन वेगवेगळे सबस्टन्स आहेत, हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. आणि याच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असणार आहे, जो काही फोर्स असणार आहे हा अडेजिव्ह फोर्स असणार आहे. कारण या ठिकाणी हा वर्ड्सच महत्वाचा आहे. या डेफिनेशन्स मध्ये तुम्ही फक्त हे दोन वर्ड्स जर लक्षात ठेवले, कोएजिव्ह साठी सेम आणि अडेजिव्ह साठी डिफरंट, हे दोन जरी वर्ड्स लक्षात ठेवले तर तुम्ही ह्या डेफिनेशन्स इझिली राईट करू शकता. आणि तुमचे ह्या डेफिनेशन्स तुम्हाला जर समजल्या तर सरफेस टेन्शन्स हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाहीत. कारण ह्या दोन्ही हे जे काही दोन्ही डेफिनेशन्स आहे किंवा मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शनच्या अंडर खाली आपण जेवढ्या काही डेफिनेशन्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्या अतिशय महत्वाच्या आहे. याशिवाय आपण सरफेस टेन्शन्स काय हे एक्सप्लेन करू शकत नाही, अंडरस्टँड सुद्धा करू शकत नाही. The next definitions, a range of molecular forces. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या अंडर खाली कोएजिव्ह फोर्सेस अँड अडेजिव्ह फोर्स हे आपण डिस्कस केले. आफ्टर दॅट नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस हियर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस काय आहे? द मॅक्झिमम डिस्टन्स, द मॅक्झिमम distance, the maximum distance from a molecules up to which the molecular
molecular force is effective is simply called range of molecular forces. The maximum distance from molecules up to which the molecular force is effective. ज्या डिस्टन्स पर्यंत मॉलिक्युलर फोर्सेस हा इफेक्टिव्ह असणार आहे त्याला आपण म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, द intermolecular forces are effective up to range or up to distance in order to few nanometers is equal to 10⁻⁻⁹ नॅनोमीटर्स. जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असणार आहे हे इफेक्टिव्ह असतात काही फ्यू नॅनोमीटर पर्यंत, काही फ्यू नॅनोमीटर अप टू ऑर्डर्स 10⁻⁹ नॅनोमीटर पर्यंत ते इफेक्टिव्ह असतात. त्याला आपण म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. In next lectures we will discuss the remaining definitions of this topic. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स असेल, सरफेस फिल्म असेल, फ्री सरफेस ऑफ लिक्विड्स असेल, ह्या ज्या काही डेफिनेशन्स आहे हे आपण या नेक्स्ट लेक्चर्समध्ये डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला आज झालेल्या टॉपिकबद्दल काही अडचण असल्यास तुम्ही या लिंकवर कमेंट्समध्ये लिहू शकता या व्हिडिओच्या बिलोमध्ये, किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर टॉपिकशी रिलेटेड ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या राईट करून मला सेंड करू शकता. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फक्त टॉपिकशी रिलेटेड्स मला प्रॉब्लेम्स किंवा मला कॉल करू शकता. नाउ टुडे वी स्टॉप हियर.